सुखाची उपज आहे त्यागमय ज्ञानमय जीवन जगण्यात. संतांनी दोषमय जीवन टाळण्याचा संकल्प केला आणि सांगितला. संतांनी गुणमय ज्ञानमय जीवन जगण्याचा संदेश दिला आपल्याला. राणाजी महाराजांनी, जगदंबा मातेनी, तुकाराम एकनाथांनी, तुकडोजींनी नाना प्रकारे आपल्या जाती धर्म पंथ संप्रदायामध्ये जे जे काही सज्जन लोक होऊन गेले, आजही सज्जन लोक आहे, त्या लोकांनी जीवन जगत असताना दोषमय व्यवहार टाळा, गुणमय व्यवहार साधा, ज्ञानमय जीवन जगा, दोषमय जीवन जगू नका. ज्ञानमय जीवनाने माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होते. हा संदेश साधू संतांचा आहे. साधू संतांची शिकवणूक कसे नाही, जीवन कसे जगा, सगळा करता तो आहे. चुकीची कल्पना आहे. भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेची बोलती, पाहिल्या विन. लक्षात घ्या, हे चुकीचे सिद्धांत साधू संतांनी जर आपल्या समाजामध्ये कोणी सांगितले तिथं आपण निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. आपण जर परीक्षण केलं नाही ज्ञानाचा भक्ती मार्ग गेला धरा मावळला, 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 भक्ती मार्ग गेला धरा मावळला. ज्ञानगम्य कला नष्ट झाली, ज्ञानगम्य कला नष्ट झाली, ज्ञानगम्य कला नष्ट झाली, नष्ट झाली, ज्ञानगम्य कला नष्ट झाली. हे नष्ट झाली, भक्ती मार्ग गेला धरा मावळला, भक्ती मार्ग गेला धरा मावळला, भक्ती मार्ग गेला धरा मावळला, भक्ती मार्ग गेला झरा मावळला, ज्ञानगम्य कला नष्ट झाली. आपण भक्तीच्या मार्गाने बरेच लोक भक्ती करताय, देवाधर्मांची, शिवपुराण ऐकताय, भागवत ऐकताय, पुण्यतिथी करताय, आराधन करताय, देवी देवतेचे पूजन करताय, परंतु भक्ती मार्गे गेला झरा मावळला. ज्ञानाचा झरा काहीच नाही. नाही जिव्हाळ्याला धार आणि बोतट झाला हो अंतकरण, ज्ञानानं भिजलंच नाही. भक्ती मार्ग चालू आहे, नाही दयाभाव, नाही प्रेमभाव, नाही सद्भाव, सगळं कुभावाचं वर्तन असेल. भक्ती मार्गे गेला झरा मावळला, ज्ञानगम्य कला नष्ट झाली. संतांनी दिलेलं जे ज्ञान आहे, गम्य ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे, त्या गुह्य ज्ञानांची कला नष्ट झाली असेल जीवन जगण्यात, मित्र हो, स्वर्गातला कोणताही देव तुम्हाला वाचवणार नाही. लक्षात घ्या. म्हणून स्थान न मिळाले तरी जन्म व्यर्थ, केले ते अनर्थ सर्व भावे. जर तुम्ही संतांच्या सिद्धांतिक ज्ञानाप्रत पोचले नाही तर जेवढे काही तुम्ही भक्ती मार्गाचे, ज्ञान मार्गांचे उपासक आहात, उपदेशक आहात, शिष्य हा भक्त आहे, तितके जे कर्म आपण करतो ते कर्म अनर्थकारी आहे. स्वार्थ, अनर्थ आणि परमार्थ तीन प्रकारचे कर्म आहे. अनर्थाचं कर्म सोडा, नसेल जमत परमार्थ तर ठीक आहे, पण स्वार्थाचं तरी कर्म करा. आपलं नुकसान तरी नाही झालं पाहिजे. आपली पूजापाठ अशी आहे, अपार धनाची धूळधानी, अनिष्ट प्रथेची पेरणी,
स्थिरवृत्ती वाढेल जनी, ऐशी करणे कित्येकांची, अंधश्रद्धेशी आणुनी पुर, लोकी रुजविती मिथ्याचार, ऐशा उत्सवांचे प्रकार, विचित्रची असती. आता आपली पूजा अशी आहे, भक्ती अशी आहे, अमाप पैसा खर्च करतो आपण, DJ लावतो, नाचतो. अरे दुर्गादेवी कधी नाचली होती राजेओ? गणपतीला नाचणं समजत होतं का? कोणतं विडंबन आणलं आपण? अशा प्रकारची भक्ती मार्ग असे. भक्तीच्या मार्गामध्ये ज्ञानाचं जर धरा नसेल, ज्ञानाचा उदय नसेल, तर ज्ञानगम्य कला नष्ट झाली, काही फायदा होणार. म्हणून स्थान न मिळाले तरी जन्म व्यर्थ, केले ते अनर्थ वाया जाय. म्हणून स्थान प्राप्त करा, चला तया गावा, देवादी देवा पावा वया. राष्ट्रसंत लिहितात, असं दे स्थान आहे, परमपद आहे, आत्मपद आहे, ब्रह्मपद आहे, ईशपद आहे, ज्याला तुम्ही पद म्हणता. पद 4 प्रकारचे आहे, वेळ नाही आहे. त्वंपद, तत्पद, अशीपद आणि निजपद. संतांनी निजपदावर स्थिर होण्यासाठी सांगितलं आहे, त्वंपद, तत्पद आणि अशीपद टाळण्यासाठी सांगितलं आहे. निजपद वृत्ती स्थिर हो ना, सोयी परमपद पावो. जेव्हा संतांच्या उपदेशांनी, सद्ग्रंथांच्या वाचनांनी आणि भक्तीच्या आधारांनी जीवनाचे प्रत्यक्ष जर आपण जगलो, तर मित्र हो, जीवनामध्ये कलह येणार नाही, दुःख येणार नाही. म्हणून श्रीराम प्रभूंनी म्हटलं, सीते तुला जी झोप लागून नाही राहिली ना, याला कारणीभूत मी नाही आहे, तुझं कर्म आहे. लक्षात घ्या. एक उदाहरण त्यांनी दाखवलं, दिलं, परंतु आता वेळ नाही. पुढच्या वेळेस कुठे मी उदाहरण सांगेल, वाट पाहा त्या उदाहरणाची, नाही का. सीतेला म्हटलं श्रीराम प्रभूंनी, थोडक्यात सांगतो 2 मिनिटात. 4 भाऊ होते आणि 4 भाऊ वडिलाची आज्ञा पाळत होते. वडील म्हणाले, बाबा म्हणे तुम्ही शिकारीला चालले, राजा होता वडील, शिकारीला चालले, तर माझं एक वचन आहे का? कोणतं? तुम्ही कधीही पश्चिम भागाकडे जाऊ नका, पूर्वेकडे जा. चालले पूर्वेकडे शिकार करण्यासाठी. पुष्कळ दूर गेले, शिकार काही मिळालीच नाही. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले. एक भाऊ आला, त्याच्यामध्ये कुभाव तयार झाला. तो म्हणाला, अरे म्हणे आपल्याला शिकार मिळाली नाही, 4-8 दिवस झाले आपण करता. बाबांनी म्हणे पश्चिमेला जाऊ नका असं का सांगितलं? आपण पश्चिमेकडे जाऊन पाहू. कारण संत श्रेष्ठ जे लोक आहे आपल्या जीवनात, संसारात, समाजात, त्यांना संत अनुभवाचे सागर, त्यांना कळतो पुढील व्यवहार, तारतम्य ज्ञान असते त्या लोकांच्यामध्ये. परंतु यांनी म्हटलं आपण पश्चिमेला जाऊन पाहू. बापाची आज्ञा मोडली, पश्चिमेला जायला निघाले. नाना प्रकारचं संकट आलं. ते संकट मी आता सांगू शकत नाही, कारण उदाहरण लांब. या उदाहरणाचा मथितार्थच असा आहे, आपल्या घरामध्ये जे काही आपले पालक आहे, समाजामध्ये जे काही वृद्ध सज्जन म्हातारे लोक आहे, ते काही अनुभव असतात त्यांना. कुणी असो, स्त्री असो, पुरुष असो, प्रत्येकाने आपल्या गावात असणाऱ्या म्हाताऱ्या लोकांचा सल्ला ऐकला पाहिजे. समजदार माणसाच्या संगतीत बसलो पाहिजे. आपल्या घरामध्ये कोणाला तरी मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. लक्षात घ्या, आपणच मनमतीच्या मानाने समजा तुम्ही जीवन जगत असाल, कोणताही देव तुम्हाला दुःखापासून सोडवत नाही. दुःख हे आपलं कर्म देते. आम्ही नेहमीच सांगतो, करमती रेखन में तेरे भाई, 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 करमती रेखन में तेरे भाई. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, रेखन में तेरे भाई, करमती
बदला सब कोई को भरना पड़े रे भाई, भाई भरना पड़े भाई। कर्म का बदला सब कोई को भरना पड़े रे भाई। यही उपदेश सब संतों ने, यही उपदेश सब संतों ने बारंबार समझाए, बारंबार समझाए। कर्म का एक नहीं दे, कर्म का एक नहीं दे, कर्म का एक नहीं दे। कोई लाख करे चतुराई कर्म की रेखन मी तेरे भाई। म्हणून आपल्या समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये, जातीमध्ये, पंथामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही उपदेशक लोक होऊन गेले, सज्जन लोक होऊन गेले, आजही सज्जन लोक आहे। त्या सगळ्या सज्जनांचा सिद्धांतच असा आहे की जिसकी करनी उसकी भरनी, कर्म की रेखन मीटे रे भाई, जो लाख करे चतुराई, कर्म का बदला सब कोई को भरना पड़े रे भाई। यही उपदेश सब संतों ने बारंबार समजाई। प्रत्येकाने आपलं कर्म सुधारलं पाहिजे। भक्तीचा मार्ग त्यासाठी आहे, चित्तशुद्धीसाठी भक्तीचा मार्ग आहे, प्रेमभाव दयाभाव जागण्यासाठी भक्तीचा मार्ग आहे, आसुरी गुण सोडून दैवी गुणांची आस्था धरून दैवी गुणांच्या जमेवर व्यवहार करणं, जीवन जगणं, यासाठी भक्तीचा मार्ग आहे। भक्तीचा मार्ग स्वतंत्र जीवन, स्वावलंबी जीवन आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी आहेत। या भक्तीच्या मार्गांनी प्रत्येकाने आपलं चारित्र्य सुधारलं पाहिजे। राष्ट्रसंतांचं तुम्हाला नेहमी सगळ्यांनाच पाठ आहे, भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण चरित्र पावे, सारी भक्ती खोका आहे। माणसाचं जीवन उच्चतम बनण्यासाठी अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, है प्रार्थना गुरुदेव से या स्वर्गमय संसार। सगळे प्रार्थना सब पाठ आहे, म्हणतो आपण, पण उच्चतम जीवन बनत नाही आपण। देवा बापा देगा हरीन पलगावरी, नाही देवा मी पूजा करतो, भक्ती करतो, तुझं नाम घेतो, तू देऊन दे। नाम त्यासाठी नाही, नाम जाणे तुकावानी, दिले संसाराला पाणी। नाम व्यवहार शिकवतो, लक्षात घ्या। नाम कशासाठी? व्यवहार शिकवण्यासाठी आहे। आणि नामी कशासाठी आहे? सिद्धांत कळण्यासाठी आहे। ज्ञानाने सिद्धांत कळला पाहिजे आणि कळलेल्या ज्ञानाने जे काही तुमच्या अंतःकरणामध्ये ज्याच्याविषयी आदरभाव आहे, त्यांच्या नामाने, त्यांच्या स्मरणाने व्यवहाराची शुद्धी करायची आहे। म्हणून प्रत्येक जीवांनी संतांच्या सहवासामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक क्षण भक्तीचा आधार घेऊन आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक क्षण खाताना, बोलताना, बसताना, उठताना, संबंध ठेवताना, व्यवहार करताना आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव, दयाभाव, प्रेमभाव जागा ठेवला पाहिजे। सद्भाव, दयाभाव, प्रेमभाव जागा ठेवला की तुमच्या जीवनामध्ये रोडे तयार होत नाही, अडथळे येत नाही, हे लक्षात घ्या। अनेक संतांनी अनेक उदाहरणे दिली आहेत आणि हे सद्भाव जागा करण्यासाठीच भक्तीचा मार्ग आहे। भक्तीचा मार्ग ईश्वर प्राप्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी नाही आहे। पुण्य ईश्वर प्राप्तीसाठी सत्कर्म करावं लागते। सत्कर्मातून उपजे पुण्य, कुकर्माने घडते पापाचरण, यावे गळजे देवपण। म्हणून प्रत्येक जीवांनी हा संकल्प आज केला पाहिजे, राष्ट्रसंतांच्या अभंगानुसार स्थान प्राप्त करा, चला तया गावा, आणि देवा आदी देवा पावावया। बघाच प्रवचनात आला आहे, देवाचाही देव आत्मा परिपूर्ण, ओळखी ही खुन गुरुकृपे, देव कुठेही बाहेर नाही आहे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्वेद्या आत्मरूपा। प्रत्येक साधू संतांनी आपल्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, चेतन जीव आहे, त्याला खुदा म्हणा, अल्लाह म्हणा, राम म्हणा, ब्रह्म म्हणा, काय म्हणायचं म्हणा। आम्ही नेहमी सांगतो, एका ग्लासमध्ये पाणी ठेवलं, इंग्रजी बोलणारा मनुष्य त्याला वॉटर म्हणेल,
मराठी बोलणारा त्याला जल म्हणेल, पाणी म्हणेल, आब म्हणेल, येर म्हणेल, निलू म्हणेल. तेलुगू बोलणारे निलू म्हणेल, गोंडी बोलणारे यर म्हणेल. पाणी, ग्लासमध्ये पाणी आहे. आपापल्या भाषा परत ते नाव ठेवतील, पण 10 नावं जरी असं, पण वस्तू एकच आहे, लक्षात घ्या भावाजी. त्या प्रकारे आपण वस्तुमुळी एक, ऐसा ज्ञात्यांचा विवेक, येथून या ज्ञान दशक संपन्न झाला. श्री रामदास स्वामींनी भोलेनाथाला समजून देताना सांगा, रे ज्या वस्तूच्या प्राप्तीसाठी तुम्ही अहोरात्र भक्ती करता, पूजा करता, व्रतवैकल्य उपास तपास करता, ती वस्तू बाहेर नाही आहे, आपल्या हृदयामध्ये आहे. ऐसा ज्ञात्यांचा योग आपण आपल्या अंतकरणात घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी जीवन जगून दुःखाचा नाश केला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी, 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 श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी. सावध भावे निज मानसी, सावध भावे निज मानसी, येऊनिया मनुष्य देहासी, येऊनिया मनुष्य देहासी, येऊनिया मनुष्य देहासी, देहासी, येऊनिया मनुष्य देहासी, आप आपनासी उतरावे, आप आपनासी उतरावे, आप आपनासी उतरावे, उतरावे, उतरावे. श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी, श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी, श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी, श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी. सावध व्हावे निज मानसी, प्रत्येकजण स्वतः सावध झालो पाहिजे. येऊनिया मनुष्य देहासी, आप आपनासी उद्धरावे. तुमचा उद्धार करता बाहेर कुठेही नाही आहे. जीवन जगत असताना प्रत्येक क्षणामध्ये, क्षेत्र कोणतंही राहा, स्त्री असा पुरुष असा, प्रत्येक क्षेत्रामध्ये सावध होऊन आपण प्रत्येक स्थळाचं कार्य करत असताना त्या कार्यारंभी जर आपण सद्भाव, दयाभाव, प्रेमभाव, मैत्रीभाव जागा ठेवून आपण जर कर्म केलं, त्याच कर्माचं फळ फक्त सुख समाधान प्राप्त होते. एरवी या जगामध्ये सुख समाधान देणारी वस्तू या जगामध्ये कुठेही बाहेर दृश्य अगर अदृश्य नाही आहे. संतांचा मोलाचा संदेश समजून घेतला पाहिजे आणि वाचत असताना, ऐकत असताना आपला विवेक जागा ठेवला पाहिजे. त्या विवेकाने अर्थाचा अनर्थ करू नये, अनर्थकारी वचनांचा त्याग केला पाहिजे. आणि जे तथ्यपूर्ण वचन आहे ते तथ्यपूर्ण वचन साधू संतांचे आपण स्वीकारले पाहिजे. त्या वचनांनी आपला सुधार केला पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय पांडुरंग, 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 जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हे आरती पांडुरंगा निर्विकारा अभंगा भवरोगी तारावया सदा उभारल्या बाया आरती पांडुरंगा हे वेदशास्त्र पुराणे कर्ता मार्ग महामुनी सहसार मंत्रोनी भक्त केले समाधान आरती पांडुरंगा हे निरपेक्ष सत्यज्ञाना प्रभुविदले महान अनुजता बुद्धगणा देवा अक्षय पूर्ण आरती पांडुरंगा हे तुकाराम एकनाथ कवी गुरुदेशात कसे ज्ञान प्रजात तेरे बाबा जगात आरती पांडुरंगा एका देह तुकडे सदा अविनाशन करूप पारभोग करून आरती हे धनविधान काया नाशिवंत अभिमाया भटभिन्न निजवस्तू राजविनी गुरुराया आरती पांडुरंगा हे सदानंद गुरु गणेश गुरुदेवा तुझा दास तारावया जीवनाथ सत्य उपानदीक आरती पांडुरंगा तारा मंगा भवरोगी तारावया सदा उभारल्या बाया आरती पांडुरंगा हे प्रेम आलिंगन आनंद पूजन भाव नामा विठाल रखमाय विठला रखमाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीन तिघाडा झालाच नाही नाही साहेब तीन तिघाडा झाला